तुझ्यासाठी तुझ्यासाठी ह्या जान्हवी किशोर माने लिखित एका नवीन पुस्तकेचं अनावरण आज होत आहे। 1 जूनच्या निमित्तानं संपूर्ण साहित्य जगताला एक नवी भेट देण्याचं काम या निमित्तानं होतं आहे। खरं तर मी या स्वतः कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या सर्वांशी समरस होऊन या पुस्तकेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार होतो, पण आज मंत्री महोदयांचा दौरा आल्यामुळे मला अचानकपणे त्या कार्यक्रमाला जावं लागतंय। या कुटुंबाशी अगदी त्यांच्या लहान मुलीपासून माझे कौटुंबिक संबंध आहेत आणि नुसतं आपण घडायचं नसतं तर पुढची पिढी कशी घडवायची असते एक मूर्तिमंत उदाहरण या कुटुंबानं घालून दिलं। आणि आज जे पुस्तक या ठिकाणी होत आहे ते तुझ्याचसाठी, मी हे वाचलेलं नाही, पण निश्चितच आपण कित्येक वेळा आपल्या आवडत्या माणसाला म्हणतो मी तुझ्यासाठी हे सगळं करतोय, पण नेमकं तुझ्यासाठी काय करतोय, काय पुढं आपण त्याच्यासाठी भविष्य करतोय हे आपल्याला माहिती नसतं। आणि कदाचित पुढची पिढी घडत असताना सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या अनेक मुलामुलींच्या मध्ये असणारी कौशल्य लपून जातात। या पुस्तकेच्या निमित्तानं कदाचित पहिलं पोस्टर पाहिल्यानंतर ही प्रेमकथा असावी असं वाटतं, पण प्रेमाच्या व्याख्या अनेक आहेत। आईचं मुलावरचं प्रेम, वडिलांचं मुलावरचं प्रेम, मुलाचं आईवरचं प्रेम आणि आपल्याला माहिती असणारं सर्वश्रुत अशा पद्धतीचं एका मुलीचं मुलावरचं प्रेम किंवा मुलाचं मुलीवरचं प्रेम। निश्चितच प्रेमाची व्याख्या बदलत असते, पण भावना तीच असते। आणि निश्चितच तुझ्यासाठी ह्या नवीन पुस्तिकेला मी मनापासूनच्या आजच्या निमित्तानं या ठिकाणी शुभेच्छा देतो। या माने कुटुंबियांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो। हे वाचल्यानंतर मी माझा अभिप्राय परत देईन, पण आजच्या दिवशी हा गोड सोहळा आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात। आपल्या वतीनं या कुटुंबियांना खऱ्या अर्थानं भरारी घेण्यासाठी म्हणून परमेश्वरानं ताकद द्यावी, बळ द्यावं असे परमेश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद।